छान आले थोडके. हाय. तर मी गार्डन मध्ये आले. आज काय भाज्या मिळतील बघूया, काय लावलेल्या उगवल्यात का, आणि नवीन काय भाजी आली का तर बघूया. तर आज आपण बघूया, चला पाहूया. मी तुम्हाला दाखवते की मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की काकडीचा वेल लावला, बिया लावल्या होत्या ना, तर चुकून वेल आला तोंडात. तर हा आता किती छान असा वेल आलाय बघा. हा किती मी नुसतं बियात दाखवलं होता. तर हा काकडीचा वेल उगून आलाय. आणि त्याला मी खाली माझं पारिजातकाचं झाड होतं, आणि मी ती काल परवा त्याच्या फांद्या तोडल्या आणि ही फांदी अशी लावली. कारण काय माहितीये का, त्याला सपोर्ट आता हे झाड बांधलं की बरोबर फांदीवरती असा वेल जाणार, आणि मग खाली छान अशा काकड्या लोंबलेल्या दिसतील. तर इथं मी ना एक अशी कुंडी भरून ठेवली. मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होती की अशी माती काढलेली, जरा ही माती वाळवली, त्यात शेणखत, गांडूळ खत, लिंबोळी खत टाकलं. खाली माझ्या जरा शेंगा भुईमुगाच्या तोडलेल्या होत्या ना, ती शेंगाची ट्रपाली मी खाली तळाला टाकून दिली आणि छान अशी कुंडी भरून घेतली. तर आता मी मग त्या काल पाणी मारलं, वल्ल केलं असं. तर मी त्या कुंडीमध्ये ना ह्या बिया लावणार आहे. तर पडवळाची बी, काकडी आणि दोडका, ह्या 2-3 बिया आणलेत लावायला, आणि त्यात लावणार आहे. कारण पडवळ मी ना 2-3 वेळा लावलं पाकिट आणून, म्हणजे बाहेरून बी, पण ते उगवलंच नाही. तरी म्हटलं चला मी प्रत्येक वेळेस ट्राय करते, उगवू नाही तर नाही उगू, पण लावायचंच. तर चला मी तुम्हाला दाखवते आता कशा बिया लावायच्या ते. तर आता मी ह्या बिया लावून घेते. तर ही पहिल्यांदा ना नुसतं अशी मोकळी करते माती. तर हे काही शेणखत टाकलेलं आहे ना, हे शेणखत असं कसं भिजले, त्यामुळे आता चांगलं खत तयार होतं याचं. तर हे काही पडवळची बी मी लावते. एक एकाच कुंडीत अशा 3-4 लावून देणार आहे. ही दोडका आहे, दोडका इथं लावते, आणि इथे एक पडवळ लावते, जर उगवल ते उगल. आणि हे काकडीचे आहेत, काकडीच्या 2 ही बिया इथं. जर उगवून आल्या तर मी दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करणार मग. हम्म. हम्म. तर ह्या ज्या बिया आहेत ना, त्या बिया आता लावून झालेल्या आहेत. ह्याला ना मी उद्या सकाळी पाणी लावणार. आजच्या दिवस मी असंच ठेवणार आहे, कारण ओल आहे त्याच्यात. लावून झालेले आहेत. तर आता शेजारीच बघा टोमॅटो किती आलेत माझ्या तिथे टोमॅटोला. ते गवत आहे, गवत उपटते मी. तर बघा, लसणाच्या ह्याच्यातच किती छान असे लाल भडक टोमॅटो झालेत. पडलं 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 पडलं. आता वाळून गेला हा टोमॅटो. तर जेवढे आहेत तेवढे काढून घेते, छोटे छोटे. तर एवढी टोमॅटो मला ऑर्गॅनिक माझ्या कुंडीमध्ये मिळालीत बघा, तोडून घेतलेत. आणि एवढी चवीला तर छान लागतात. आमची गार्गी आली ना तर तिला हे टोमॅटो खूप आवडतं खायला, आणि मी तिला म्हणते तुला आवडतं का, ती म्हणते हो खूप छान लागतं आई टोमॅटो मला खायला. तर आता मी तुम्हाला दाखवते बघा. हा इथे आंबट चुक्याची भाजी आहे. तर आंबट चुक्याची भाजी किती छान अशी फुटून आली बघा, आणि ती तोडून घेतली ना की परत आणखी फुटून येते. तर चला आपण घेऊया आंबट चुक्याची भाजी. ही ना आंबट चुक्याची भाजी आहे. तर आंबट चुक्याची भाजी ना अशी तोडून घ्यायची बघा, किती छान अशी भाजी आहे. अशी तोडून घ्यायची, तोडल्यानंतर परत ह्याला अशा फाट्या फुटून येतात सगळ्या. म्हणजे आपल्याला किती वेळा. आणि त्याचं बी पण आता माझ्याकडे तयार केले, एका ठिकाणी लावली होती मी, ते जे आहे ते तुम्हाला दाखवते. आणि मग एकदा बी तयार झालं की आपण सारखं ना भाजीचं बी टाकू शकतो, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कुंडीमध्ये भाजी. आता ह्या भाजीमध्ये ना मला इथं आळूची पानं आहेत माझ्याकडे, ती पण मी थोडी घेणार आहेत टाकायला, आणि मग छान अशी भाजी होते आळूची पानं. माझ्या जी पाठीमागं वेल दिसतोय तुम्हाला दोडक्याचा, किती छान असे दोडके आलेत बघा. आता ते 2 दिवसांनी दोडके तोडायतील. आता तर मी काही तोडणार नाहीत. पण बघा आता किती गच्च भरलाय, आणि एवढे ऊन पडते ना, त्या उन्हामुळं छोटे छोटेसे आलेले दोडके आहेत ना, ते गळून जात आहेत. आणि मग त्याला असं म्हणजे जास्त पाणी झाल्यावर पण दोडके गळतात. पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना तरी म्हणजे दोडके गळतात, असे पिवळे पडतात. हे काही कसे पिवळे पडलेत. तर त्याच्यासाठी ना मी आजच ताक आणि गूळ मिक्स करून ठेवलेला आहे, आणि तो घालणार आहे ह्याला झाडाला. आणि हे बघा किती छान असे दोडके आलेत. तर आता ना मी माझ्या ह्या कुंडीमध्ये लसणाची पात आहे, म्हणजे लसूण लावलेला आहे वल्ला. तर त्याची मी पात चटणीसाठी तोडून घेणार आहे. तर चला तर आपण लसणाची पात तोडून घेऊया. तर ही आता लसूण लावून ना, ह्या लसणाला माझ्या कुंडीमध्ये आता 3 महिने झालेत लसूण लावलेला आहे तो. तर आता ती बघा किती मी त्याची पात आहे ना अजून पडलेलं नाही, म्हणून ओली ओली पात असते ती मी नेते, आणि त्याची चटणीसाठी किंवा डाळ करताना डाळीला फोडणीला टाकते. एकदा त्याचं मस्तपैकी छान असं मी लोणचं बनवलेलं पातीचं, आणि खूप छान लागलेलं ते लोणचं खायला, नाही का. तर
असंच काही काही नवीन पराठा वगैरे बनवायला जसे छोटे छोटे आपल्या कुंडीत लावले ना, तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा जसे कांदे, लसूण असे मी लावत असते आणि त्याच्या म्हणजे पाहिजे तेव्हा वापर करते. तर आता आपण आळू तोडत आहे. तर आळू खाण्याचे काय फायदे आहेत, की आपले पोट साफ होते, बुद्धी चांगली राहते आणि डोळ्यासाठी चांगले आहेत. आपले लघवी साफ होते. ज्याला लघवीचा त्रास आहे ना, त्यांना लघवी साफ होते आणि आळूच्या कंदाची पण भाजी केली जाते. तर मी कधी-कधी जास्त कंद आता ह्या जे काढायचेच आहेत कंद कारण खूप झालेत, तर त्याची मी भाजी पण बनवणार आहे. तर आळू आळू ही चांगलीच आहे आपल्या शरीरासाठी. तर आठवड्यातून एकदा तरी आळू नेहमी खाल्लीच पाहिजे आणि मी तर खातेच. तर मी तुम्हाला ना आज एक माझ्याकडे करडईचं म्हणजे झाड आहे म्हणजे करडईची भाजी आहे आणि ती भाजी मी काढून घेतली आणि घेतल्यानंतर 4 रुपये मी अशी ठेवली होती, की त्याला मला फुलं दाखवायची होती आलेली नाही का, बिया कसं असतं करडईचं. तर आपण करडईचं तेल ही जेवणात वापरतो. पण तुम्ही कधी करडईच्या फुलाचा चहा कधी पिलाय का तुम्ही? आणि तो चहा एवढा फायदेशीर आहे, की आपल्याला मासिक पाळीत त्रास होत असतो ना, त्यावेळी हे चहा पिला ना, तर आपल्या ओटीपोटात जे दुखतं ना, ते दुखणं कमी येतं आणि शरीरातले रक्तभिसरण म्हणजे रक्त स्वच्छ होतं म्हणजे असं. तर बरेच ह्याचे फायदे आहेत. मी चहा बनवताना ना तुम्हाला ते फायदे सांगेन. तर हे बघा करडई आहे आणि ह्याला खूप असे सारे काटे आहेत. तर आता ही फुलं आहेत ना, बघा असं किती केसरासारखे दिसतात असे. तर आता ह्याचं मी काढून घेते आणि ही फुलं जरा वाळली ना, बघा किती कठीण आहेत, हे का? निघतायत का तुटून तरी? अशी ओढून काढलीत मी त्याची. म्हणजे तर अशी वाळून एका डब्बीत भरून ठेवायची. जेव्हा आपल्याला पाहिजे असेल, तेव्हा आपण ह्याचा चहा करून प्यायचा. आता मला एवढेच 2च बघा ते आपण केसर कसं आणतो, तसं केसरसारखं असं एवढं छान असं दिसतंय आणि कलर पण असाच केसरसारखाच येतो. पाणी गरम करायला ठेवले, 1 कप पाणी आणि ती त्यात करडईची फुलं टाकणार आहे आणि आलं टाकणार आहे. तुम्ही तुळशीचा पाला पण टाकू शकता. पण मी आता हे 2च वस्तू टाकणार आहे आणि चांगला हलवून घेणार आणि चांगला कलर येऊन देणार. कलर 1-2 मिनिटं हलवल्यानंतर कलर येऊन देणार आणि खाली घेणार. त्यामध्ये मध किंवा गूळ टाकून पिणार आहे. तर त्याचे फायदे पण खूप आहेत. करडईची फुलं ही उष्ण प्रकृतीची आहेत. त्यामुळे ना ते आपल्या रक्तभिसरण तर ही सर्दी खोकल्याला पण चांगला आहे. गरम गरम पिलं की शरीरात उष्णता वाढते, त्यामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि रक्तप्रवाह चांगले होते. मग मासिक पाळीच्या वेळेस जो वेदना होतात त्या कमी होतात आणि याचे भरपूर फायदे आहेत. मी एवढेच तुम्हाला सांगते. तर चला आता आपण चहा बनवून घेऊया. आता बघा मी हा चहा पित आहे. खूपच छान लागतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट लसणाच्या पातीची चटणी. तर चला त्यासाठी मी काय काय घेतले बघा. तर त्यासाठी ना मी लसणाची पात माझ्या गच्चीवरून आणली आणि हिरवी मिरची, जिरे आणि शेंगदाणे आणि मीठ एवढंच साहित्य वापरून मी चटणीत बनवणार आहे. तर ही बीटचा पराठा केलाय मी, चवळीची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी आहे, दही आणि ठेचा. पराठा आणि ही चटणी बघा मी खाते. हे पहा माझी ही टोपली आहे. तर ह्या टोपलीमध्ये आळूची पानं, लसणाची पात, टोमॅटो, आंबट चुका आणि करडईची फुले एवढे माझ्या टोपलीत आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझी पुण्याची बाग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या शंका वगैरे असतील तर कमेंट खाली सांगा. मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देईन. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.